तुमच्या उमेदवाराला हसीना पारकर म्हटलं गेलं आणि त्या संदर्भामध्ये सगळीकडे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता त्याच्या संदर्भामध्ये ज्यांनी म्हटलं त्यांच्या विरोधात तुम्ही महिला आयोगात जाताय असं सांगता? निश्चितच आपण एक नगरपालिकेची निवडणूक लढवत आहे, उमरगा नगरपालिकेची. इथं खोट्या माहितीच्या आधारे सन्माननीय खासदारांनी कलेक्टर आणि एस पींना असं पत्र दिले की आमचे उमेदवार जे आहेत प्रभाग क्रमांक 5 मधले, साधी गृहिणी आहे, आपलं घर आणि काबड कष्ट करून खाणारी एक गृहिणी आहे, तिला आम्ही उमेदवारी दिली. तिच्याबद्दल एखाद्या खासदारांनी असं पत्र देणं की ती महिला आपल्या वार्डात प्रचार करताना असं म्हणत आहे की मी हसीना पारकर आहे, मला मतदान द्या, हे एकदम चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत गेलेली आहे. आणि त्याच्या विरोधात त्यांनी, ते खासदार आहेत, छातीत ठोकून सांगतात पूर्ण जिल्ह्यात की मी 3.5 लाख मतांनी लोकांनी मला निवडून दिले. पण इतका विचारही करायला हवा होता की कोणी असं प्रचार करेल का आपल्या वार्डात किंवा प्रभागात की मी हसीना पारकर आहे आणि मलाच मतदान करा. हे एकदम चुकीचं त्या खासदारांनी पत्र कलेक्टरांना दिलेलं आहे. आणि आम्ही 100% निश्चितच ह्याच्यात त्या महिलेची, आमच्या उमेदवाराची बदनामी केलेली आहे त्यांनी. त्या संदर्भात आम्ही राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्रात आपलं राज्य महिला आयोग यांच्याकडे त्यांची येणाऱ्या एक उद्या किंवा परवा ती तक्रार करणार आहे. 2025च्या उमरगा नगर परिषदेच्या निवडणुकीतील मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे. गेल्या उमरगा शहरामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून जी दहशत निर्माण झालेली आहे त्या प्रत्यर्थ मी वारंवार ह्या उमरगा शहरामध्ये आवाज उठवलेला आहे. हे करत असताना गेल्या 28 तारखेला 28/11/2025 रोजी मी माझ्या काळे प्लॉट या प्रभाग क्रमांक 5 मध्ये नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून मत मागण्यासाठी गेलो असता त्या स्थानिक गुंडांनी माझ्या मागे 50 स्थानिक गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ही बाब माझे खासदार माननीय ओमराजे निंबाळकर यांच्याकडे मांडली. त्यांनी मांडल्यानंतर सविस्तर सगळं ऐकून घेतलं आणि माझ्या तक्रारीनुसार त्यांनी माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी आणि माननीय पोलीस अधीक्षकांना एक पत्राद्वारे कळवलं की उमरग्यामध्ये जी दहशत होते आणि येणाऱ्या 20 तारखेला 2 प्रभागामध्ये मतदान आहे, प्रभाग क्रमांक 4 व 5 मध्ये. त्या ठिकाणी तुम्ही संवेदनशील घोषित करा तिथले मतदान केंद्र आणि एका मतदान केंद्राची जागा बदलून द्या आणि तिथल्या गुंड टोळ्यांचा बंदोबस्त करा अशी पत्राद्वारे मागणी केली. आणि त्या ठिकाणी ज्या लोकांच्या तक्रारी होत्या त्या लोकांच्या तक्रारीमध्ये त्यांनी त्यांना ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांनी हसीना पारकर म्हणून कोणत्या उमेदवाराला नाव ठेवलेलं नाही, परंतु तिथल्या लोकांनी तशी तक्रार त्यांच्याकडे केली होती. ते त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला कळवले आणि तिथली दहशत संपवावी या उद्देशाने माननीय खासदार साहेबांनी पत्र लिहिले. त्याचा चुकीचा विपर्यास करून सोशल मीडियावर जी सध्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्याचा खुलासा करण्यासाठी मी ही पत्रकार परिषद आज या ठिकाणी बोलवली होती. आणि हसीना पारकर कोण म्हटलं नेमकं? हसीना पारकर तिथल्या मतदारांनी म्हटलेलं आहे आणि ज्या मतदारांनी म्हटलेलं आहे त्या मतदारांनी येऊन आमच्यासारख्या उमेदवारासमोर सांगितलं आणि तीच गोष्ट आम्ही माननीय खासदार साहेबांपर्यंत पोहोचवली. एवढंच ह्या प्रकरणात झालेलं आहे. खासदार साहेबांनी कोणत्याही उमेदवाराला हसीना पारकर वगैरे उपाधी दिलेली नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.